आता आजच्या हेडोमधनं तुम्हाला असं वाटलं असेल की ज्योतिताई एवढी का पिसाळली, कारण त्याला कारण तसं होतं म्हणून मला तेवढा राग आला. कारण वहिनीला असं वाटलं की मी नाही का सगळ्याला धरून बोलते. मी सगळ्याला धरून बोलतच नाही, फक्त मला बोलणं समजत नाही म्हणून. आणि ज्या माणसाला मी माझ्या माणसांना का बोलू? माझ्या माणसांनी काहीच चुकीचं केलेलं नाही, ना माझ्या भावांनी, ना माझ्या भाऊजाईंनी, ना माझ्या आईबापांनी. माझं नशीब फुटकं, मग मी त्यांना शिव्या देणार ना. कोणीही असलं तरी ना, तरी आपल्या रागाला जातं, पण आपल्या माणसावर कधीच रागाला जात नाही. पण आज मी एवढ्या लांब कष्ट करते कारण त्याला कारण तसं आहे. कारण मला घर बांधायचं. वहिनी म्हणल्या होत्या ना की मदत केली, तुम्ही काय घर बांधलं नाही. बांधणारच आहे वहिनी, थोडा काय पैसा लागत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. थोडा पैसा लागत नाही. मदत केलेली आहे ना, ते मी खाल्लेली नाही. मला मदत केलेली मी तशीच ठेवलेली आहे बँकेत. ते मी काढून आणि तेवढ्याच्याने होत नाही. मी कष्ट करते ना तेवढंच घरात जाते. त्यामुळं मला संडास बाथरूम तर लय गरजेचं आहे. कारण वडील माझं आमच्या घरची काय म्हणतात ती शेजारी पाजारी माजलेली आहे. ती म्हातारा माणसं जमत नाहीत त्यांना. माझ्या वडिलाला संडास बाथरूम संगच होती, त्यामुळं मला संडास बाथरूम पण बांधायचे आहे. तर का व्हायना आणणारच आहे. मी चुकून म्हणलं होतं की मी माझ्या भावांना बोलते, पण वहिनीचं असं म्हणणं होतं की तुम्ही समोर येऊन बोलायला पाहिजे, हेड्यावमधनं कशाला बोलताय. पण आता माझे भावच बघतात हेड्याव, भाऊजाई बघतात हेड्याव म्हणून. पण आता काय अडचण नाही, माझी मी बांधालच, काय जाऊ द्या. मला असं वाटलं की भाऊ बापांसाठी नक्कीच करतील म्हणून मी बोलले होते, असं काही नाही की. पण वहिनी त्याच्यात म्हणलं की शाप मी पैसे देऊ शकत नाही. पण वहिनी मला त्याचा राग नाही आला. तुम्ही जे बोलता ना ते मला थोडंसं समजतं आणि डोक्यात पण माझ्या बसतं. तुमच्यावर मी कधी रागवेल असं मला वाटत नाही. आणि जरी रागवले ना तरी पण मी अशी बाई नाही की मी माझ्याच माणसांवर रागवते. कधीच नाही रागवणार. कारण ज्या वेळेस मला लईच ओव्हर टाईम होईल ना त्यावेळेस मी नुसतं बोलणार आणि गप्प बसणार, असं माझा स्वभाव आहे. हे तुम्हाला पण माहिती आहे. पण चला असो, आपण लवकरच सेड मारणार आहे. वहिनी म्हणतात नुसत्या बोलत राहते, बोलत राहत्यात, बोलत राहत्यात, बोलत राहतात. म्हणजे हो का मी इथं कष्ट करते, मला तिथं थांबावं लागेल. आई पुरीमध्ये गुत्ती. मला आता तिथं जर मी इथनं पैसे पाठवले तरी त्यांना गवंडी माहिती आहे का, त्याला माप काढावं लागेल. त्याला खाली खचतंय, मग पाणी साचतंय सगळं, त्या पत्र्याचं जुन्या घराचं पाणी सगळं पुढंच साचतंय. त्यामुळं मग असं करावं लागणार आहे. त्याला असा एक पत्रा काढून पडायला पाणी सोडावं लागणार आहे. पुढं हे टाकावं लागणार आहे, एक ट्रॅक्टर मुरुम टाकावं लागणार आहे, त्याच्यावर शेड हाणावं लागणार आहे. बरं छोटं का होईना, हो का आडूसा जास्त महत्त्वाचा आहे पावसा पाण्याचा, आणि ते मला करायचं आहे. आता मी काय तुम्हाला बोलून दाखवणार नाही किंवा काय नाही. आणि संडास बाथरूम आपलं तिकडे आंघोळीची न्हाणी आहे ना तिथं बांधणारच आहे मी. आणि आयत आणणार आहे, कारण एवढं माझ्याकडे पैसे नाहीत की, कारण मी खाऊन पिऊन आणि दुखणी भाणी आहेत. त्यामुळं काय पैसे मग कष्ट केलेलं आणि थोडंफार पडतात मागं, पण एवढं पण नाही तर पडत की गड्याने काम केलेलं महागं पडतात, पण बाईने केलेलं घरात घालवते. पण मग तुम्ही विचार करा की मी एकलीच बाई आहे, तर मला घरचं भागावं लागतं. आता मला इथं कष्ट करते म्हणल्यावर मला पण खायला फार लागतं ना थोडंफार, आणि घरी पण द्यावं लागते, असं असतं ना. म्हणजे सगळ्या गोष्टी विचार करून नुसतं बोलायचं तोंडाचं बात नसते, कारण त्याला करावं पण लागतं तसं. मी तुम्हाला सांगते, कारण अचानकच आता 2-3 महिने सीजन राहिला आहे. हो का, तुम्हाला वाटत असेल तर माझा हात बघून घ्या किती कापलेत. हो का, हो का, बघा तोंडाची बात नाही, कारण मी कष्ट किती करते माझ्या जीवाला माहिती आहे. आता मी काय होते काय झाली, माझ्या हाडकं दिसायला लागले विचार करून करून. ना वेळेवर खायला भेटणार नाही, काय माती तर कुठं पण लागायला लागली, शेंगदाणा खाल्लेलं लागलं तिथं. तर चला आता चिखल आज लवकर झाला, थोडासा आराम करते. आराम नाही करायला जमणार बहुतेक, कपडे राहिलेत. सरपण नाही आपल्याला, तुराट्याचं सरपण आणायचंय. अवघड कंडिशन आहे.
जेवढं करावं म्हणते बाईनं कितीही हिंमत मानली ना तरी पण जेवढं करायचं तेवढंच करते बाई. कितीही हिंमत बांधा काही नाही, जेवढं करायचं तेवढंच. आता आता इथली जत्रा आलेली आहे, बघू जमलं तर जाऊ आपण, नाहीतर नाही. ते पण मालकाच्या टेम्पोत, चालत कुठलं लय लांब गाव आहे. तर चला बाय. आणि दोन्ही हेड्यामध्ये मी काही चुकीचं बोलले का ते नक्कीच मला सांगा भावा बहिणींना. कसं आहे, माझं जे आहे ते मी तुमच्यासमोर मांडते आणि जसं आहे तसं मी येते. असं काय नाही की नटून फेटून आता आंघोळ केली म्हणजे माझा रोजचंच एवढं असतं असं म्हणू नका तुम्ही. आणि कधी आपल्याला पार्लरमध्ये फिरण्यामध्ये जायला काही जमत नाही, हे पण मी घरीच करते, ते पण माझ्या लक्षात आलं तर, नाहीतर नाही बाय करत. तर चला बाय.